राज्यामध्ये महायुती निवडून येण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मिळावे अशी राज्यातील जनतेचीच इच्छा असल्याची भावना कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे। राज्यात मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या सस्पेन्सबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भोईर यांनी ही भावना व्यक्त केली। महाराष्ट्रात महायुतीचे सरकार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून येण्यामागे या शासनाचे महायुतीचे काम किंवा सरकारने जे निर्णय घेतले, ज्या योजना राबवल्या होत्या त्याचा एकत्रित परिणाम आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत असल्याचे विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेलं आहे, हे शासनाचं जे महायुतीचं जे काम होतं किंवा जे निर्णय घेतले होते, ज्या योजना राबवल्या होत्या, याचा एकत्रित परिणाम आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत, माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचा जो चेहरा किंवा यांनी जे काम केलेलं आहे 2.5 वर्षामध्ये, या सर्व गोष्टींचा एकत्रित इफेक्ट आणि त्याच्यामुळे महायुतीची ही एकदम प्रबळ सत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। ह्या सत्तेमध्ये येण्यामागे जसे या शासनाने घेतलेले निर्णय, तसेच काही योजना असतील, ज्या अनेक योजना आहेत, त्याच्यातील सर्वात महत्त्वाची योजना असेल तर लाडकी बहीण योजना। या लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना उचलून धरली आणि त्या पद्धतीने ह्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि त्यांनी भरघोस मतदान ह्या आपल्या भावाच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे आणि महायुतीमध्ये निवडून येण्यामध्ये एक मोठा फॅक्ट ह्या लाडकी बहीण योजनेचा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो। सर्वांची पूर्ण महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री हे पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबच व्हावं। लाडक्या बहिणींची तर आहेच, परंतु पूर्ण ज्या समाजाचा जो घटक आहे, मग तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, तरुण असेल, वयोवृद्ध असेल, सर्वच घटकांना असं वाटतं की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथजी शिंदे साहेब हेच असावे, जेणेकरून महाराष्ट्राचा जो गाडा हा चालू आहे तो व्यवस्थितपणे पुढे चालू राहावा आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावं। यासाठी सर्वांची इच्छा आहे की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहावं। आता प्रशासनाने ही का केलं असं आपल्याला समजत नाही। जर तुम्ही एका बाजूला 50-50 माळ्याच्या बिल्डिंगींना परवानगी देता, तर त्या पद्धतीची यंत्रणा तुमची आहे की नाही, आणि नसेल तर ती कार्यान्वित करणे, ती नव्याने जर घ्यायची असेल तर नव्याने घेणे। कारण एखाद्या वेळेस तुम्ही एवढ्या परवानग्या देऊन जर तुम्ही त्या पद्धतीने रेव्हेन्यूचा पैसा आपल्याकडे येत असेल, तर आपलं कर्तव्य आहे महापालिका प्रशासनाचं की त्या इमारतींना किंवा त्या रहिवाशांना त्या पद्धतीच्या सोयीसुविधा देणं। आता ही गाडी नादुरुस्त होती, ती दुरुस्त का झाली नाही, नवीन गाडी का आणली नाही, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला वाटतं प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे आणि महापालिका आयुक्त माननीय जाखड मॅडमने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे की ह्या गोष्टी, जर एखादी मशीन, मला वाटतं असं तर आपल्याकडनं समजलं की 6 महिने ती नादुरुस्त आहे आणि 6 महिने जर एखादी फाईल दुरुस्तीसाठी फिरत असेल, तर मग प्रशासनाचे मुख्य अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त काय करतात, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे मला तरी वाटतं ही पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी, प्रशासनाने ही जबाबदारी स्वतःची ओळखून ह्यापुढे तरी अशा घटना होऊ नये याच्यासाठी तत्पर राहावं। अन्यथा मग सत्तेत असूनसुद्धा मग आम्हाला प्रशासनावरती धावा करावा लागेल, आम्हाला आमच्या पद्धतीने काम करावं लागेल। असं नाही ना, आज ही घटना घडली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही म्हणून ठीक आहे, आणि जर जीवितहानी झाली असती आणि एखाद्या फ्लॅटमध्ये 3-4 लोक जर त्यांना काय झालं असतं, तर मग ह्याची जबाबदारी कोणी घेतली असती? जे आपण आता चर्चा करतो की गाडी बंद होती, त्याच्यासाठी 6 महिने झाले फाईल फिरत होती, ह्या किती हास्यास्पद गोष्टी बाहेर पडतात। हे पूर्णपणे प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे।